कुणाच्या खांद्यावर बाजार मास्तर. हे बघ कमळे, तुझा बाप मला बाजार मास्तर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला खपायचं नाही सांगून ठेवतो. मग प्रेम मास्तर म्हणू? हा चालेल. तू इथं कशाला आली? खरं सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटं सांगायचं तर बांगड्या भरायला. हे बग परशा, आपल्याला असं निवांतपणे बोलायला बी मिळत नाही. आज आबा बी शेजारच्या गावाला गेलाय म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुझ्या संग खूप खूप बोलावं. अशीच काहीतरी आयडिया करीत जा की बरं वाटते बघ मला. बरं दे पिशवी. कशाला? आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवरा बायकोच बाजाराला चालल्यात. चावटे नाही. खरं सांगू कमळे, कंटाळा आला बघ सगळ्या गोष्टीचा बघ. मला बी कळतंय रे ते. तमाशालून मला नाव मिळवायचंय, या लोकांचे संबंध वाढवावेत, घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो. पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग. अरे पण त्यामुळे तर तुझी ना माझी गाठ पडली ना. होय ग, पण माझ्या गाठीशी काय लागलं? इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलं होतं, तुझ्या बापानं ते कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं. असा राग आला होता मला त्याचा. जरा दमाने की माझ्या राजा. हा, आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला. तुझा बाप पण ग्रेटच आहे. पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवळणीत मावशी म्हणून उभा करतो. त्याचे वेगळे पैसे पण देत नाही. अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून. हे बघ तुला सांगतो कमळे, तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही. रस्ता कुठला बी कसला बी सापडू दे, तर आपल्या दोघांची वाट एकच असेल. अगदी तुझ्या गळ्या शपथ. कमळे तुला सांगतो, तुझा बाप काय पण बोलू दे, पण तुला मी सोडणार नाही. अगदी तुझ्या गळ्याला गळा लावून शपथ घेतो. हे तुझे धंदे, ठेव तुझा बाजार. तू तो थोडा आधी बंद कर. मी खरंच बाजारात गेलो तो एक उरलेले ठेव दारू तुझ्याकडे. आणि हे 90 रुपये झालं का 100? 15-20 नोकरी झाली त्याचा हा पगार समजायचा आणि आपला रस्ता धरायचा. तू काम कर आणि तुला बजावून ठेवतो. पुन्हा जर माझ्या कमळी बरोबर दिसला तर ही जरी तंगड नाही घावायचं तुझ्या. चल का काढते. परशा, कमळे परशा, आबांनी तुझा अपमान केला त्याची माफी मी मागते. तू कशाला त्रास करून घेतेस? बघ कमळे, आज मी पुण्याला जाणार आहे. पुण्याला? तिथे जाऊन काय करणार तू? अगं नोकरी धंदा काही शोधायला नको? मग तुझी माझी भेट? तू कशाला काळजी करतेस? हे बघ, तुझे बाबा फडाचा प्रोग्राम घेऊन पुण्याला येतील ना, तेव्हा तू त्यांच्या बरोबर ये. पेपरातली जाहिरात वाचून मी तुला भेटायला येईन. ही तुझी तमाशाची वही घेऊन जा. नको, तमाशाचं स्वप्न पाहायचं सोडून दिलं मी. आता कुठेतरी कष्ट करून पोट भरायचं ठरवलंय. असं नाव मी नगर हाऊस. हे बघ, हीच वही मी आबांना दाखवते, दुसऱ्याची म्हणून. कमळे, तुला काय हवंय ते तू कर. मला तर आता उत्साह वाटत नाही. मी इथं आलो होतो फक्त तुझा निरोप घेण्यासाठी. येतो मी. परशा, परशा. हे बघ कमळे, मनावर अचानक माझं स्वतः मन दळवायला लागेल का? पण परशा, तू पुण्याला राहणार तरी कुठे रे? अगं तू कशाला काळजी करतेस? तिथे एक माझा दोस्त आहे, जीवाला जीव देणारा धनंजय. त्याच्याकडेच राहणार आहे मी. धनंजय, हे घे पैसे. वर्षात तू अचानक कसं काय आलास? अरे त्याचं काय झालं, कमळीच्या बापानं अचानक नोकरीवर लाट मारली म्हणून अचानक आलो. अच्छा अच्छा. आणि ते लोकनाट्य काय लिहितो त्याचं काय आलं? आधी उदरनाट्य मग लोकनाट्य. अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको काय शोधायला? अच्छा, म्हणून तिकडे आलास काय? राहायची सोय? आता हे काय विचारणं झालं? तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन का मी? झालं झालं, म्हणजे मेलो. मी मेलो. का मेला? का मेलो? या घराचा मालक नंबरी आहे. आपला सुद्या माहिती ना, सुद्या. त्याला इकडे राहायला दिलेलं नाही, चोरून ठेवला त्याला मी घरात. आणि आता तू आलास, झालं की नाही म्हणते? आहेत की नाही म्हणते? अरे घाबरतोस गजाला? कोल्हापुरात असताना एवढ्या शेंड्या लावल्या, त्यात आणखीन एका शेंडीची वर. तुझं काय जातं बोलायला? माझी हजामत कर इकडे. तो मी आलोय ना. हळूहळू मागून ये गप्प. अरे परशा, तू करू नकोस. हा पण नोकरी शोधायला आला इकडे. अरे पण त्या टकल्याचं काय? मारगोळी रे.
गनिमी कामाला लढायचं. हा. आपण सुधायच्या वेळेला सुद्या ए उठव ना त्याला. कशाला त्याने बडबडायला मग उद्या सकाळी कळेल त्याला. हो. आला परशा, त्या छबुरावानं तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होतं? असा राग आला होता वाटलं उचलावं आणि नदीत फेकून द्यावं साल्याला. अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना. हो. आता नोकरी शोधायला ताबडतोब. ते करणारच आहे हा. पण पैशाची गरज आहे. 20 रुपये दे ना जरा. मी 20 रुपये देऊ? माझं पाकिट एकदम साफ आहे. अरे हा धनंजय कमावताय ना. गमावत असलं तरी आता गमावत आहे. सगळा पगार मी केव्हाच गमावलाय. थोडे तरी दे ना. 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. 2.5 रुपये तरी दे. मिळणार नाही. मिळणार. बोल नको. हा, तर मी काय पेपर म्हणत तयार होतो? आहे, तुमचा पेपर तयार आहे. अरे वा. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण कोण काय? हा 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 शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय. काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय नाही. काय हो? तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण. 4 कब्बशा कशा? 4 2 कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. इलाज आहे ना त्याला. इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? थकतात. अरे परशुराम परशुराम. अरे ये परशुराम ये अगदी वेळेवर आला. ये ना ये. हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे. तोच हा. अरे वा 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 वा. इस्रायलला हा इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे रे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल. तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये. हा म्हणालो होतो. तेच न्यायला आलोय. अच्छा अच्छा. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तर? आणायचंय ना? हो. 70 रुपये म्हणतो. ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या हो औषध. तुम्ही काय काळजी करू नका. औषध आणतो तो. वाट बघा. आणणार ना तो. म्हणजे काय? अरे वा बरं आहे. येतो परशुराम. हे घे 20 रुपये. ते इस्रायलचं काय तुला आहे? काय करायचंय? 20 रुपये घे. मला काय करायचंय? 20 रुपये मिळाले इस्रायल गेलं बोंबलत. तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत. तुमचं गाणंही मला आवडलं. तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा. आभारी आहे. अभिनंदन तुझं आणि माझं पण. तुझं का? तुझी नोकरी पक्की झाली हा? आणि माझी उदारी पक्की झाली. काय डोकी पिकी फिरलीत काय तुमची? का? हे काय त्या मालकाने ऐकलं तर आपली डोकी जागेवर राहतील काय? अरे दादा, आज तर मालक आणि मालकीण चक्क नाटकाला गेले. तिकीट काढून. अरे छे रे, फुकट 5 वेळा हा, येतात. ते मरू दे. याची आनंदाची बातमी ऐक ना. काय अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली. काय सांगतोस काय सुद्या? हा. कॉंग्रॅच्युलेशन. नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस? पार्टी झाली पाहिजे. बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे. आज रात्री होऊन जाऊ दे. बाबानो, तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना ती बाहेर जाऊन करा. इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात तर व्यत्यय मुळीच नको. ओके ओके. परशा हा? सुद्या आपण बाहेर हो, जाऊया. हो. याला उगाच डिस्टर्ब नको. हो ना. हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके ओके. Cheers! कळत नाही. बंगला बदलला की फाटक बदललं? आपलाच बंगला आहे. अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बघा घरच बदलले. फाटकाची कडी सापडत नाही. फाटक सापडलं. कडी ए, कुठं- आपण आज जाऊया. आपण आज कडी जाऊया. घेऊन येतो आतनं. चल, कुठे गेले? अरे, कुठे गेले? तिकडे बघ. कडी खाल्लीच आहे. मी उगाच वर चढलो. तुला सांगतो दारू पिऊ नको म्हणजे आता पाय मी काय पडलो नाही. शंतनू कुठे गाड झोपला असणार. शुनशुनू दार वाजव. दरवाजा वाजवतो.
शंतनू शंतनू. तुम्ही हळू वाजवा हळू. हळू तू उठेल शंतनू. रात्री बेरात्री गारं वाजवत उगाच्या उगा आलो आलो इतका वेळ लावला दार वाजवायची वेळ आणली सुनसुनू अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा नाही तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही आतानी वाजवायला मिस्टर माने मोठ्या भावाला नावाने हाक मारतो चावत हळू 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 तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना भुंकट अंगावर येईल टकलू कुत्रा आपण 4 जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना सुनसुनू हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळेल ना येड्या मी तुम्हाला सांगतो अरे काय ही काय तक्रार करण्याची वेळ आहे काय I say get out! अहो काय चाललंय हे अरे कोण आणली माने कोण माने माने तुम्ही हराम खोर आहात हो. चला चला चालत्या बघा दारू पिऊन माझ्या घरात येतात. चला. अरे दादा मिस्टर धनंजय माने तुम्ही इतके हरामखोर असाल असं मला वाटलं नव्हतं. कळलं तुमचं मत हा पेपर पेपर केलं खड्ड्यात. हा बघा हा बघा हा बघा हे बरोबर बघितलं त्याला. ये, बाहेर, बाहेर ये, बाहेर ये, ये. आता आई म्हणतोस काय हे बघा मी धनंजय माने इथे जातात का हा, इथेच राहतात मी चांगलं ओळखतो ना त्यांना. हरामखोर नालायक बेशरम शरम नाही वाटत तुम्हाला तुम्ही 4 जण इथे चोरून राहताय मला माहित नाही असं वाटलं का काय तुम्हाला काल मी तुम्हाला बोलणारच होतो मला काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही. 4 दिवसाच्या आत ही खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी. खोली काल माफ करा काल आम्ही थोडासा घोटाळा केला थोडासा घोटाळा म्हणता दारू पिऊन इथे दंग करता वर थोडासा घोटाळा म्हणता मला काही एक ऐकायचं नाही तुम्हाला सांगतोय बघा वडिलकीच्या नात्यानं आम्हाला माफ करा माफ करा. पुन्हा असं होणार नाही होणार नाही. वाटत तर मी भाडं तुम्हाला वाढवून देतो वाढवून देतो तू थांबणारस का हो. मला बोलायला देणारस बोल, बोल. का हे बघा तुम्ही किती थापा मारणार अजून मला मी तुमच्या पाया पडतो माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा मला काय करायचं आहे तुमच्यासारख्या नालायक कोणक्यांना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो. पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन. हे बघा माने बरी आठवण झाली तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले परत द्या पण तुमचा डायबिटीज डायबिटीस करा खड्ड्यात. मी तुम्हाला सांगतोय माने 4 दिवसाच्या आत खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय ना. पण मालक आता काय करायचं रे दुसरी जागा शोधायला लागणार आणि काय करणार मलाही रजा टाकावी लागणार बहुतेक परशा तू आणि सुद्धा तुम्ही दोघे जागा शोधायला लागा तू ही जागा शोध रे अरे पण दादा माझा अभ्यास सांभाळून जागा शोधायची अरे पण इलाज नाहीये दुसरा